दिला. दरिद्रवान होता, दुःखी होता सुद्धा, म्हातारी सुद्धा त्याने धीर सोडला का? विश्वास होता भगवंतावर. आपण वैर धरतो एकामेकाशी धरून काही फायदा नाही. कर्म चुकतात, दुःख मिळतं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि मरणाच्या वेळी जरा चांगलं मरत जा. कसं मरत जा? चांगलं मरत जा. म्हणजे चांगलं म्हणजे कसं? भगवंताचं नाम घेऊन मरत जा. याचा विचार नका करू की माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या पतीचं कसं होईल. मग घ्या पुन्हा जन्म. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम भजे गोविंदे. पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग ते चक्र कसं फिरतच राहतं. देह तव पाच्याचे झाले, ते कर्माची गुणी गुंतले, भवतसी ताकी सुदलेश. जन्म मृत्यूच्या देह कसा आहे? 5 जणांमध्ये अडकलेला आहे. कर्मानुसार तो उलढाल करत राहतो. म्हणून तुम्हाला मरणाच्या वेळी सुद्धा शांततेत मरावं. माणसाने चिलबिल करू नये. कसं मरावा? थाटात माणसाने सुद्धा म्हणायला पाहिजे की नाही, माणूस होता तो चांगला होता, पण नाव कुठं निघतं? स्मशानभूमीमध्ये गेल्यावर तेव्हाच कुठं नाव निघतं. तोपर्यंत नाव निघत आपण म्हणतो ना, नाही रे चांगला होता. त्याच्या तोंडावर म्हणतातच, त्याला जरा बरं वाटलंच नाही. मागे आपण खुणाखाळ करतो, मेल्यानंतर चांगलं म्हणतो माणसाला. आधी नाव काढून घ्या. कोणाची ताकद आहे या जगात? नाव काढणं सोपी गोष्ट, लई मेहनत लागती. नाव काढायला खूप मेहनत लागते. तशी मेहनत सुद्धा घ्यावी लागते. माय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुदामाची भक्ती होती. आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती आपल्यासाठी, आपले हित आपल्याला समजतं की कशाला आणि कशात नाही. आता श्रीकृष्ण भगवान हे संदीपन ऋषी करून यांनी ज्ञान घेतलं होतं. गुरूंची संगत हवी, संतांची संगती म्हणून मार्ग गती, आकडवा श्रीपती हे पण ते. आता तुम्हाला भक्तीचं महात्म्य सांगलं, आता प्रेमाचं महात्म्य घ्या. राधाला प्रेमाचं तत्व माहीत होतं, गोपिकांना प्रेमाचं तत्व माहीत होतं, पण उद्धवाला प्रेमाचं तत्व माहीत नव्हतं. का? ज्ञानाने अहंकारी होता उद्धव, म्हणून त्याला ज्ञान फार श्रेष्ठ वाटायचं नाही. ज्ञान मला माहिती आहे. तेव्हा श्रीकृष्णाने काय केलं? एक पत्र पाठवलं आणि ते गोपिकांजवळ उद्धवाला पाठवलं आणि सांगितलं की जा जरा घेऊन जा हे पत्र. आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं होतं माहितीये का? आता श्रीकृष्ण परत तुम्हाला काही मिळतील नाही, म्हणून गोपिकांना काय रडू आलं की आता भगवंत परत आपल्या जवळ काही येणार, म्हणून तुम्ही भगवंताला विसरून जा. राधिकाला हे ऐकता बरोबर राधिकाला सुद्धा रडू आलं. राधा राधा करी बासरी श्रीकृष्णाने बासरी वाजवल्यानंतर सर्व गोपिका राज खेळण्याकरता यायच्या. कुठं गोपिकांना सुद्धा काम धंदे होते, संसार होता. राधेला सुद्धा संसार होता. माय राधेला सुद्धा तिचा पती कोण होता? अयन होता. राधिकेचा पती कोण? अयन. तिला सुद्धा माहित होतं की नाही आपल्याला संसार आहे, आपलं सर्व काही, तरी सुद्धा राधा कुठं जायची? श्रीकृष्णाजवळ. कारण तिला प्रेमाचं तत्व, ती जन्मांतराची साथीची मिलन होती महाराज, ती श्रीकृष्णाची होती. जेव्हा
एकटीला बघा, ती गेली होती वनवासाला. त्या वनवासामध्ये जेवढा अंतर राहिला होता की नाही, तेव्हा सोन्याची मूर्ती बनवली होती सीतेची. अश्वमेध यज्ञाला जोडपं पाहिजे होता ना त्याच्यामध्ये, तर मग सोन्याची मूर्ती बनवली. आणि ती सोन्याची मूर्ती तिचं काम झाल्यानंतर भगवंतांनी काय केलं, आपल्या जवळ ठेवली. परंतु तरी सुद्धा भगवंताला आठवण यायची कोणाची, सीतेची. म्हणून ती मूर्ती त्यांनी काय केली, पाण्यामध्ये ती मूर्ती सुद्धा बोलायला लागली की देवा, एवढा वेळही तुम्ही मला तुमच्या जवळ ठेवलं, म्हणजे चिंता करू नको सीते, पुन्हा तुझा जन्म होईल. मग जो काळ राहिला होता की नाही अवांतर, माता सीता वनवासाला गेल्या होत्या, प्रभू श्रीरामचंद्र इथे होते. मग 11 वर्ष तो वनवास थाटात गेला महाराज. किती वर्ष? 11. मग 11 वर्ष राधा कोणासोबत राहिली? श्रीकृष्णा सोबत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवकीने सुद्धा श्रीकृष्णाला हाच प्रश्न विचारला. कुठला? 14 वर्ष लावले रे तू आम्हाला कारागीर मधून सोडवायला. किती वर्ष? 14. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुला माहिती आहे का माय, मागच्या जन्मी तू काही होती. देवकी कोण होती मागच्या जन्मी? काही होती. तू आम्हाला वनवासाला धाडली, कौशल्य मातेपासून दुरावा दिला, म्हणून मी यशोदा मातेजवळ राहिलो. कौशल्यातीच यशोदा म्हणजे मागचा जन्म होता की मी जो दीर्घकाळ राहिला होता, ते याच्यामध्ये पूर्ण केले भगवंताने. म्हणून ज्यांचं काही राहिलेलं अर्धवट असतं की त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून काय म्हणते, मरणाच्या वेळी शांततेत मरावं, काही आठवण घेऊन मरावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. द्वारका नगरी ही प्रेमाची भाषा बोलते, वृंदावन ही प्रेमाची भाषा बोलते. तिथं प्रेमच आहे, तिकडे काय आहे? प्रेम आहे. आता राहिलं भक्ती, प्रेम आणि राहिलं सुख. आता आपण सुख कशात मानतो? ज्याच्याजवळ जमीन जुमडा आहे, दिसायला सुंदर आहे, थाटात आहे, आपण त्याला सुंदर म्हणजे सुखी मानतो. भरपूर काही आहे त्याच्याजवळ, आपण त्याला सुखी मानतो. तो सुद्धा सुखी नाही मान, त्याला सुद्धा रोग असतील, कोणाला काही ना काही दुःख असतं. ती माता सीता होती की तिला ते वनवासामधले ते हरण आवडलं होतं सोन्याचं, तिने त्याच्यामध्ये सुख मानून घेतलं. म्हणून तिने रामाला सांगितलं की घेऊन येते काय हरण. एक बाई होती, वाण वाटत नाही तुम्ही, वाण मकर संक्रांतीला वाण समजतं ना, उखाणे घेता. हा म्हणत जा बरं, मान जरी हलवली तर मला निरोप येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता या महिलेचं काय झालं की हिने सुख मानलं, ना प्रपंचात ना परमार्थात. हिने सुख कशात मानलं? सोन्याच्या नथीमध्ये. 5 तोड्याची नथ तिला हवी होती. किती तोड्याची? नाक एवढी सोनं एवढी. कसं दिसेल का बरं? म्हणजे डोळ्यातच जायची काम नाही मी. बरं नाथ घेणे, नवऱ्याला म्हणते तरी तोड्याने घेऊन देणार, घेऊन द्या, नाही तर राव त्यांनीच घेते. काय सोन्याची नथ वाणाला घ्यायची आहे ना. मग आता तुम्ही काही ना काही तुमच्या घरच्यांना मागता आहे की नाही, नटण्याला थटण्याला. एवढं नटतं माझी माय की आपल्या माणसाला आपली सुद्धा ओळखून येत नाही. शृंगार करतो ना आपण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिला दुसऱ्या दिवशी ती नथ घालायची होती, म्हणून तिने काय केला, नथ घेतली, घरी आली. आता या माऊलीनेच नथ आणली होती, दुसऱ्याने कोणी आणली नव्हती. मग गाव बोलवलं तिने, बघा माझी नथ, बघा माझी नथ, बघा माझी नथ. चाट व्हायला नवरा होता. एकेकाला म्हणजे दिली, एकेकाला म्हणजे दिली. ही नथ दाखवण्यामध्ये व्यस्त होती ना, बघा माझी नथ. आता ते बायका म्हणायच्या, वहिनी जरा घालून दाखवा की, म्हणे घालून दाखव, म्हणे हो घालून दाखव. हिने नथ घातली की वा वहिनी एकदम भारी, आता म्हणजे तुम्ही हेच घाला. काय घाला? नथ. आणि ती चहा ठेवायला गेली तिकडे, अशी नथ ठेवायला गेली की ह्या काय म्हणायच्या, हे तुझं सुद्धा नव्हतं दिसत, पाण्यासारखं दिसत होतं, तोंड दिसत. म्हणजे मागे काही बोलायचं आणि पुढे काही बोलायचं. गेला काही माहीत, कारण ती त्या नथनीच्या सुखामध्ये होती. नथनी तिला आवडायला लागली, तिचं प्रेम त्याच्यामध्ये दाटून आला, म्हणून तिला नथनीला सांभाळून ठेवायची की नाही बाई माझी नथ, माझी नथ, माझी नथ. दुसऱ्या दिवशी वाणाचा दिवस निघला महाराज.
पण